खोक्याच्या बेकायदा घराची सुरेश धसांना काळजी लागली आहे। गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस यांनी भेट दिलेली आहे। सुरेश धसांना खोक्याचा पुळका कशासाठी? वन विभागाने बेकायदा घर पाडलं तर त्यामध्ये काय चुकलं? पैसेवाल्या खोक्याच्या कुटुंबाला कायदेशीर घर घेता येत नाही का, असा देखील सवाल आता विचारला जातोय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। खोक्याचं बेकायदा घर पाडल्यानं सुरेश धसांना दुःख झालेलं आहे। खोक्याचं घर पाडायला तो फार मोठा गुन्हेगार नव्हता असा बचाव धसांनी केलेला आहे। अनेक गुन्हे दाखल असलेल्या खोक्याचा सुरेश धसांना पुळका आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। एवढा मोठा नाही ना तो, जेवढा मोठा करून दाखवला बरं का। आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, त्याला आता राहायला घरही नाही, काहीच नाही। बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे। त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे ते सगळं। परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? टेक्निकल आहे विकास बंस। तशा प्रमाणे धस आणि खोक्या हे एकमेकांचे सहकारी आहेत, एकमेकांचे साथीदार आहेत। आणि ज्याप्रमाणे खोक्या हरण असेल, काळवीट असेल, मोरांची शिकार करून जे धसांना अगदी आवडतं हे मांस पूर्ण धसांच्या घरी पाठवण्याचं काम करत होता, म्हणून कुठेतरी आता खोक्या जेलमध्ये गेल्याच्या नंतर धसांच्या विरोधात बोलतो की काय, म्हणून धस कुठेतरी तिथं पाणी लावायला गेले असतील। ते प्रकरण तिथंच दाबण्यासाठी धसांच्या विरोधात खोक्याने कुठेतरी आवाज काढला नाही पाहिजे। धसांच्या काय झाकलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघल्या नाही पाहिजे, हा धसांचा केविलवाना प्रयत्न आहे।